आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, तुम्ही मला बघू शकला असता तर किती बरं झालं असतं ना। मी माझं मन मोकळं करू शकली असते तुमच्या समोर, कारण माझं जे सत्य आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता। म्हणजे पडी अंबिकाला बघू शकतो तर बडी, तुला दिसते ना मी, तुला कळतंय ना सगळं। मला कळत नाहीये मीराचा माझ्यावर विश्वास का बसत नाहीये ते, पण आता मीराला पटो न पटो आपल्याला काहीही करू अथर्व आणि मायाचं लग्न थांबवावंच लागेल। बडी, काहीच कळत नाहीये मला। ही अंबिका मीराला अथर्वचं लग्न थांबवायला सांगते। पडी, तुला माहिती आहे ना आपल्या अथर्वचं दुसरं लग्न होणार आहे। पडी, या घरात नवीन सून येणार असली ना तरी मला आपल्या अंबिकाची आठवण कायम येत असते रे। मला सतत असं वाटतं की ती आसपासच आहे माझ्या। तुला सांगू बडी, माझ्या मनातली अंबिकाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही। नमस्कार, बरं झालं आलात तुम्ही। का महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी। या, गुरुजी, अंबिकाचं वर्षश्राद्ध केलं होतं तेव्हा काही विधी अपूर्ण राहिले होते। आता ते जर का पूर्ण करायचे असेल तर काय करावं लागेल? मंजिरीबाई साहेब, पंचांग बघून मी सांगू शकतो, पण सध्या घरात लग्न कार्य आहे ना। हो, बरोबर आहे तुमचं, पण म्हणूनच त्याआधी अंबिकाचं श्राद्ध पूर्ण होणं गरजेचं आहे। काय, माया नवीन सून म्हणून या घरात येणार आहे, मग त्याआधी अंबिकाला रितसर निरोप देणं आवश्यक आहे। अंबिका कायमच आमच्या सगळ्यांच्या मनात राहणार आहे, पण शास्त्रानुसार तिला मोक्ष मिळणं गरजेचं आहे ना। गुरुजी, आई जे म्हणतीये त्यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे। आपल्याला काय करता येईल ते प्लीज एकदा सांगा। हो, सांगतो।
मीरा इकडे. काय झालं? काही नाही आईसाहेब. माझ्याशी खोटं बोलणार आहेस? तुझा चेहरा सांगतोय काहीतरी बिनसलंय. असंच फार काही नाही. नक्की ना? हो. अथर्व, तुला आज ऑफिसमध्ये फार काम आहे का? नाही, काम आहे, पण तुझं काही काम असेल तर मला सांगाल, मॅनेज. नाही नाही, माझं काही काम नव्हतं. मला असं वाटत होतं की आज तू मायाला बाहेर फिरायला घेऊन जा. छान जेवा बाहेर, लग्न आहे, शॉपिंग करा, जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवा. वहिनी, तुम्ही एवढं म्हणताय, पण अथर्वला चालणार आहे का ते? त्याला तसं वाटतंय का? आता माझी काही हरकत नाही, जाईन मी. ओके. फक्त सोबत वेदाला घेऊन जातो. काय म्हणतेस? हा प्रश्न तू मायाला विचार. चालेल ना माया? हो, का नाही चालणार? म्हणजे अथर्व, वेदा आपल्यासोबत असायलाच पाहिजे. वा, उत्तम आहे. शुभश्च शीघ्रम. लगेच निघा. थांबा थांबा दामोदरराव, थांबा. आधी गुरुजी काय म्हणतात ते तर पाहूया. त्यानंतर जातील ना ते फिरायला वगैरे. काय गुरुजी? दादासाहेब, मंजिरीबाई साहेब, पंचांग मी 2दा बघितलं, पण इतक्यात श्राद्धाचं काही करता येईल असं दिसत नाही. श्राद्धासाठी किमान 6 महिने तरी थांबावं लागेल. घरात लग्नाचं शुभ कार्य आहे, पण श्राद्धाचं काही असं दिसत नाहीये. हरकत नाही गुरुजी. मला काय वाटतं, आपण 6 महिने लग्न पोस्टपोनच करूया ना. हा, मग एकदा वर्ष श्राद्ध झालं की मग लग्न व्यवस्थित करता येईलच.